मित्रांनो, नमोबुद्धाय, सप्रेम जय भीम. कशा आहात आपण सगळे? अगदी मजेत ना? मित्रांनो, आज मी तुम्हाला पुस्तकातला धडा नाही शिकवणार आहे, तर आपल्या देशाच्या इतिहासातील एक सोनेरी पान, जो इतिहास स्वर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला आहे, अशा इतिहासातील एक सोनेरी पान आज मी तुम्हाला शिकवणार आहे. असा दिवस ज्या दिवशी लाखो पिचलेल्या दबलेल्या लोकांना आत्मसन्मानाचा आणि स्वातंत्र्याचा खरा अर्थ मिळाला, तो दिवस. आणि तो दिवस होता 14 ऑक्टोबर 1956 आणि ते ठिकाण होते नागपूरची दीक्षाभूमी. आणि तो दिवस होता सम्राट अशोक विजयादशमीचा. मित्रांनो, तुम्ही कल्पना करा, सकाळची वेळ होती आणि या नागपूरच्या विस्तीर्ण मैदानावर जनसागर मोठ्या प्रमाणामध्ये उसळलेला होता. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त पांढरे सुप्र कपडे घातलेली माणसं आपल्याला दिसत होती. आणि त्या माणसाच्या डोळ्यामध्ये अनेक पिढ्यांची वेदना होती, पण चेहऱ्यावर होती एका नव्या पहाटेची आशा. त्या ठिकाणी ते सर्वजण एका सामान्यातून असामान्यपर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीला भेटण्यासाठी आले होते. ते त्या व्यक्तीसाठी आले होते, आणि ते कोण होते माहित आहे तुम्हाला? ते आपले सर्वांचे मुक्तिदाते, आपले बाबासाहेब, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भेटायला ते आलेले होते. मित्रांनो, त्या दृश्याचं वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. आसमंत निळा होता, धरणी पांढरी झाली. आसमंत निळा होता, धरणी पांढरी झाली. लाखो कंठातून जेव्हा बुद्धम शरणम गच्छामी वाणी आली. आसमंत निळा होता, धरणी पांढरी झाली. लाखो कंठातून जेव्हा बुद्धम शरणम गच्छामी वाणी आली. मुलांनो, प्रश्न हा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मार्ग का निवडावा लागला? हजारो वर्षापासून आपल्या देशात जातीयतेची भयंकर विषमता होती. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. कुत्र्या मांजरांना पाणी पिण्याचा अधिकार होता, पण माणसांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. ज्ञान, संपत्ती आणि सन्मान यापासून या मोठ्या वर्गाला दूर ठेवलं गेलं होतं. आणि या अन्यायाच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या चारही मुलांचा बलिदान देत आयुष्यभर लढले आणि त्यांनी कायद्याच्या माध्यमातून आम्हाला हक्क दिले. पण त्यांना माहित होतं की खरा बदल तेव्हाच घडेल जेव्हा लोकांची मनं बदलतील. त्यांना एक असा धर्म हवा होता जो समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्वावर आधारित असेल, जो विज्ञानवादी असेल, जिथे अंधश्रद्धेला स्थान नसेल. आणि त्यांचा हा शोध भगवान गौतम बुद्धाच्या विचारावर येऊन थांबला. बुद्ध धम्म म्हणजे प्रज्ञाशील आणि करुणेचा मार्ग. तो मार्ग बाबासाहेबांनी लाखो लोकांना दाखवायचा होता. अरे, तोडल्या शृंखला ज्यांनी हजारो वर्षाच्या गुलामगिरीच्या. एक शायर काय म्हणतो आहे की तोडल्या शृंखला ज्यांनी हजारो वर्षाच्या गुलामगिरीच्या, तीच क्रांती मोठी, तीच क्रांती होती मोठी धम्म दीक्षेच्या त्या क्षणाची. तो ऐतिहासिक क्षण आला. बाबासाहेबांनी त्यांची पत्नी माईसाहेब आंबेडकर यांच्या सोबत म्यानमारचे महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांनी प्रथम त्रिशरण आणि पंचशिला ग्रहण केला. बुद्धम शरणम गच्छामी, मी बुद्धाला शरण जातो. धम्मम शरणम गच्छामी, मी धम्माला शरण जातो. संघम शरणम गच्छामी, मी संघाला शरण जातो. मित्रांनो, ही केवळ प्रार्थना नव्हती. ही केवळ प्रार्थना नव्हती, तर मुलांनो, ही एक प्रतिज्ञा होती. कशाची? तर अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची, असत्याकडून सत्याकडे जाण्याची, आणि द्वेषाकडून करुणेकडे जाण्याची. आणि मग इतिहासाने कधीही न पाहिलेले, या जगानं पाहिलं. ज्यांनी नुकतीच दीक्षा घेतली होती त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी
आपल्या अनुयायांना त्यांच्या हाताने काय केलं तर आणि मग तो ऐतिहासिक क्षण आला. बाबासाहेबांनी त्यांच्या पत्नी माईसाहेब आंबेडकरांसोबत म्यानमारचे भिक्खू महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्यांनी प्रथम त्रिशरण आणि पंचशिला ग्रहण केले. बुद्धम शरणम गच्छामी, मी बुद्धाला शरण जातो. धम्मम शरणम गच्छामी, मी धम्माला शरण जातो. संघम शरणम गच्छामी, मी संघाला शरण जातो. मित्रांनो, ही केवळ प्रार्थना नव्हती. मुलांनो, ती एक प्रतिज्ञा होती. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची, असत्याकडून सत्याकडे जाण्याची आणि द्वेषाकडून करुणेकडे जाण्याची. आणि मग इतिहासाने कधीही न पाहिलेले दृश्य या जगाने पाहिले आणि नुकतीच दीक्षा घेतली होती. त्याच बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना, त्या लाखो लोकांना स्वतःच्या हाताने धम्म दीक्षा दिली. तो प्रसंग पाहून आकाशाला गहिवरून आलं असेल, धरणी माता धाय मोकलून रडली असेल. जणू काही एक ज्ञानाचा सूर्य आपल्याच किरणांनी लाखो दिव्यांना प्रज्वलित करत होता. एकच नेता एकच दाता, दिला धम्माचा नारा. एकच नेता एकच दाता, दिला धम्माचा वारा. नागभूमीच्या त्या साक्षीने उजळला समाज सारा. नागभूमीच्या त्या साक्षीने उजळला समाज सारा. पण बाबासाहेब इथेच थांबले नाहीत. त्यांनी आपल्या अनुयायांना केवळ दीक्षाच दिली नाही, तर त्यांना 22 प्रतिज्ञा दिल्या. आणि त्या 22 प्रतिज्ञा म्हणजे जुन्या असमानतावादी आणि अंधश्रद्धांनी भरलेल्या रूढी परंपरांना कायमचा निरोप देण्याचा आणि नव्या विज्ञानवादी मानवतावादी जीवनाचा स्वीकार करण्याचं वचन होतं. त्यांनी सांगितलं, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, तुमचा उद्धार करता दुसरा कोणीही नाही, तुम्ही स्वतःच आहात. तुम्ही स्वतःच. बाबासाहेबांचा संदेश स्पष्ट होता आणि ते म्हणत होते की आता गुलामासारखे जगू नका, सिंहगर्जना करा, ज्ञानाचे शस्त्र हाती घ्या, अन्यायाविरुद्ध संघर्ष करा आणि संघटित होऊन स्वतःचा आणि समाजाचा विकास करा. मित्रांनो, त्यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र जो दिलेला होता, तो मंत्र आजही तितकाच महत्वाचा आहे. मुलांनो, 14 ऑक्टोबर 1956 सम्राट अशोका विजयादशमीचा हा दिवस केवळ धर्मांतराचा दिवस नाही, तर तो मानव मुक्तीचा दिवस आहे. तो आत्मसन्मान जागृत करण्याचा दिवस आहे. तो दिवस आपल्याला आठवण करून देतो की कोणताही माणूस हा जन्माने श्रेष्ठ वा कनिष्ठ नसतो. मित्रांनो, बाबासाहेबांनी पेटवलेली ही धम्माची ज्योत आपल्याला आजही प्रेरणा देत आहे. चला, आपण त्यांच्या महान कार्याला आणि त्यांच्या विचारांना सलाम करूया. लेखनीने केली अशी काही कमाल, लेखनीने केली अशी काही कमाल की झाले गुलामांनाही अभिमान. कोटी कोटी मनात पेटवून ज्ञानाची मशाल, माझे बाबासाहेब ठरले या युगाचे शिल्पकार महान. माझे बाबासाहेब ठरले या युगाचे शिल्पकार महान. मित्रांनो, हे दीक्षाभूमी तू केवळ एक वास्तू नाहीस. हे दीक्षाभूमी तू केवळ एक वास्तू नाहीस, तू आमच्या अस्मितेचा बुलंद आवाज आहेस. हे दीक्षाभूमी तू केवळ एक वास्तू नाहीस, तू आमच्या अस्मितेचा एक बुलंद आवाज आहेस. तुझा तो शुभ्र धवल स्तूप जणू काही, तुझा तो शुभ्र धवल स्तूप जणू काही, अंधारलेल्या वाटेवरचा एक तेजस्वी दीप आहेस. अंधारलेल्या वाटेवरचा एक तेजस्वी दीप आहेस. आठवतो तो सोहळा, तो 14 ऑक्टोबरचा. आठवतो तो सोहळा 14 ऑक्टोबरचा. शुभ्र वस्त्रामध्ये जमली इथे महासागर मानवांचा, शुभ्र वस्त्रामध्ये जमला इथे महासागर मानवांचा. हजारो वर्षाची गुलामी एका क्षणात तुटली होती. हजारो वर्षाची गुलामी एका क्षणात तुटली होती, जेव्हा भीमाच्या मुखातून धम्मवाणी फुटली होती. बुद्धम शरणम गच्छामीचे सूर जेव्हा घुमले,
बुद्धम शरणम गच्छामीचे सूर जेव्हा घुमले, पिढ्यान पिढ्याचे दुःख जणू वाऱ्यावर विरले, पंचशिलाचे तेज लाभता मने झाली पवित्र, पंचशिलाचे तेज लाभता मने झाली पवित्र, माणसाला माणूस म्हणून इथे मिळाले नवे चरित्र, माणसाला माणूस म्हणून इथे मिळाले नवे चरित्र। ना कसला यज्ञ होता ना कसला होम, ना कसला यज्ञ होता ना कसला होम, इथे विज्ञानाचा दिवा लावणारा होता भीम, जुनाट त्या परंपरांना दिला कायमचा छेद, माणसा माणसातला मिटवला होता भेद, आजही तुझ्या पायरीवर, आजही तुझ्या पायरीवर माथा झुकतो आपोआप, तुझ्या प्रेरणेने मिटतो मनातला संताप, तू शांतीचा संदेश आहेस करुणेचा झरा, तू शांतीचा संदेश आहेस करुणेचा झरा, तूच आमच्या प्रगतीचा एकच मार्ग खरा, युगानुयुगे राहील तुझी ही अथांग कीर्ती, वंदितो तिला दीक्षाभूमी, तूच आमची स्फूर्ती, तूच आमची स्फूर्ती। मित्रांनो, मी विनोद कुमार माने, माने गुरुजी। माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। नमो बुद्धाय, जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान।